हे बघा, आज आपण आहे ना हा टोळ मासा घेऊन आलोय. तर आज आपण ना फ्राय पण नाही करणार आहे आणि हे पण नाही. आज आपण आहे ना सुकं करायचं आहे. हे त्या तिकलं बनवायचं आहे टोळ माशाचं. त्यासाठी हे मासे आपण चांगले धुतले, 2-3 वेळा पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायचं व्यवस्थित. आणि नंतर हे बघा, हे असं आपण ताटामध्ये ठेवले. त्यासाठी आपण हा मसाला तयार केला आहे. ह्या मसाल्यामध्ये 1 टॅमॅटो घ्यायचा, लसूणच्या 4-5 पाकळ्या, आणि ह्याच्यामध्ये ना हिरव्या मिरच्या घ्यायच्या 4, आणखीन कोथिंबीर आणि आलं आणि लसूण ह्याची आपण ही पेस्ट करून घेतलेली आहे. आता हे बघा, आज आपण कसं दरवेळेला फोडणीसाठी गॅसवर ठेवतो, तेल वगैरे टाकतो, गरम करतो आणि मग फोडणी घालतो ना. तर आज आपण तसं नाही करायचं आहे. आज आपण पहिलं ना हे मासे हे सगळे असे आपल्या टोपामध्ये घ्यायचे. हे बघा, असे हलवायचे थोडे. आणि त्याच्यामध्ये आता आपण हे लाल तिखट टाकायचं, हळद टाकायची, आणि हा आता आपला पेस्ट केलेला आहे ना मसाला, तो सगळा टाकायचा त्यामध्ये. आणि थोडी कोकम टाकायची, कारण आंबट पाहिजे ना आपल्याला, म्हणून कोकम टाकायचं. चवीपुरता मीठ टाकायचं. हे बघा, आणि आपण 1 पळी भरून तेल पण त्याच्यामध्ये टाकायचं. आता हे सगळं ना आपण खालीच करून घ्यायचं, गॅस आधी पेटवायचं नाही. हे बघा असं, हे बघा असं, हे बघा, हे ना असं सगळं आपण मिक्स करून घ्यायचं. ह्याला हे बघा सगळं हळद, तिखट, मीठ, कोकम आणि ती पेस्ट केलेली आपण ती, हे बघा हे सगळं व्यवस्थित लागलं. आता आपण गॅस पेटवायचा, हा बघा, आणि आता गॅसवरती हा टोप ठेवायचा. हां, आणि आता आपण सगळं टाकले आणि थोडीशी ही कोथिंबीर टाकायची. आणि आता याला आपण झाकून ताट मारायचं आणि हे आता वाफेवर शिजवून घ्यायचं. हे बघा, आता आपलं टोळचं तिकलं आता बनलेलं आहे. हे बघा, एकदम सुकं आणि छान मस्त सगळं त्याला व्यवस्थित साहित्य लागलेलं आहे. आता आपण जेवायला बसूया. हे बघा, हे आता आपलं ताट तयार आहे. आता आपण जेवायला बसायचं आहे. ही भाकरी आहे, भात, हे त्या टोळ माशाचं तिकलं, हे सांबार आहे मच्छीचं. आता जेवायला या. आणि जर ही माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. तुम्ही पण असं करा आणि खा.